कारण मी स्वतः थॅलेसेमियाच्या पेशंटसाठी ब्लड डोनेशन करतो. रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे सर. थँक्यू. अबे करायचंच आहे अजून. सो व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सो फायनली आपण आंघोळ वगैरे करून फुल रेडी झालो मित्रांनो. लॅबला जायची तयारी. सो चला निघूया आता लॅबसाठी. बाय द वे आज खूप चांगला दिवस आहे मित्रांनो. आज शुभम सरांचा वाढदिवस आहे. सो बघूया आपण आता शुभम सर अकॅडमीला जाऊन. आपली लॅब पण तिथंच आहे मित्रांनो. सो बघूया आज काय विशेष आहे. शुभम सर भेटले तर विश पण करता येईल आपल्याला. सो चला निघूया लॅबसाठी. फायनली आपण पोहोचलेलो आहोत मित्रांनो शुभम सर अकॅडमीमध्ये. आणि साईडलाच आपली लॅब आहे. सो जाऊ आपण वर आता. आलेलो होता वर. चला बघूया. बघू शकता तुम्ही सगळे मस्त रीडिंग करत बसलेले तिथं मस्त उन्हाला. सगळे मस्त रीडिंग करत बसलेत सगळेजण. तो इथं आल्याच्या नंतर आपल्याला असं कळालं की शुभम सरांनी त्यांच्या बड्डेच्या निमित्तानं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. सो आता वर जाऊन बघू तर कोण कोण रक्तदान करू शकते. मी तर नाही करू शकणार कारण मी लास्ट मंथमध्ये रक्तदान केलं होतं मित्रांनो. तर त्याच्यामुळं मला आता नाही जमणार. बहुतेक 3 महिन्याची जी सायकल असते त्याच्यानंतर आपल्याला करता येते. सो आता बघू तर भरपूर एसएसचा स्टाफ पण रक्तदान देणार आहे. तर आपण वर जाऊन बघूया. शुभम सरांनी बड्डेच्या निमित्तानं त्यांच्या ब्लड डोनेशन कॅम्प ठेवलेला आहे मित्रांनो. इथं बघू शकता तुम्ही. थोड्याच वेळात येऊ आपण इकडं वर. यांचं सेटअप चालू आहे सध्या तर. आणि इथं आलेत भरपूर जण ब्लड डोनेट करण्यासाठी. आणि आजचा सगळ्यात पहिला डोनर आहे आपला. इकडं बघा, बघू शकता तुम्ही. हाऊ डू यू फील? अबे करायचंच आहे अजून. सांग सांग सांग. आता केल्यानंतर सांगू मी. डोनर आपले ओम सर आहेत. व्हेरी फर्स्ट डोनर ऑफ द डे ओम सर. आणि हे सर सरांचं झालेलं पण आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही इकडं. आता दीपक सर देत आहेत. बघा, बघू शकता तुम्ही दीपक सरांचं ब्लड. ते तुम्हाला रक्त देऊन कसं वाटतंय? खूप भारी. यांचं रक्त लय लाल दिसायला. HB सिनियरचं HB खूप कमी आले. सिद्धीचं चालू आहे HB चेक करणं. तू बाई तुम्ही पण करणार याच्यानंतर लगेच. कसं चेक होतं ते? खाली जावं लागते का? ओके. HB कम आहे. सिद्धीचा पण HB कम आहे मित्रांनो. चला बघूत आता माझा कसा आहे. आहे ब्लड डोनेट करताना मॅम बाहेर निघताना तर लगेच जास्त किती पाहिजे असते? परफेक्ट एकदम. काय वाटतं रे? बरं वाटतंय का? काय वाटत नाही? वैभव सरांनी पण दिले मित्रांनो. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. हे का तू रेडी? दाखव पुढे बसणार आहेस? तुला कसं वाटतंय आता? छान वाटत आहे. हे माझं पहिलं ओके. आणि इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स आणि करायला पाहिजे सगळं. ब्लड डोनेशन कॅम्प जोरात चालू आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. आणि इकडे भरपूर जणांनी ब्लड डोनेट केलं आहे. काही SSC स्टाफनं पण ब्लड डोनेट केलं आहे. बघू शकता इथं वैभव सर आहेत आणि मॅडम आहेत, दीपक सर आहेत. त्यांना विचारू आपण कसं वाटलं, काय वाटलं. सो वैभव सरांना विचारायचं. ऍक्च्युली ना ब्लड डोनेशन केलं पाहिजे सगळ्यांनी. कारण मी स्वतः थॅलेसेमियाच्या पेशंटसाठी ब्लड डोनेशन करतो. ओके. लास्ट काही मंथमध्ये त्यांचा मला फोन नव्हता आलेला तर मी इथं दिलेलं आहे. तर प्रत्येकाने त्यांच्या पूर्ण इयर मध्ये एकदा किंवा दोनदा तरी ऍटलीस्ट एकदा तरी दिलं पाहिजे. मॅक्झिमम जेवढ्या वेळेस जमल. काहीतरी 3 महिन्याची का 3.5 महिन्याची सायकल असते. तर प्रत्येकाने तेवढ्या वेळेस ब्लड डोनेट दिलं पाहिजे. ते चांगलं असतं आणि कोणाचं तरी ते उपयोगात येणार असतं. त्याच्यामुळे तुम्ही ब्लड डोनेट दिलं पाहिजे. ओके सर, थँक्यू. मॅडम तुम्ही आता ब्लड डोनेट केले तर हाऊ डू यू फील नाऊ? I'm feeling so fantastic because blood donation not only helps ourselves but helps others also to live
and saves life, saves everyone's and ओके मॅडम, थँक्यू. सर तुम्ही पण आता रक्त दिले, कसं वाटते तुम्हाला, काय वाटते रक्त दिल्याबद्दल? पहिलं तर रक्त दिलं तर खूप फ्रेश वाटतंय, खूप भारी वाटतंय. तर आपण असं म्हणतो की आपण आगे जाऊ किंवा रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. तर मला असं वाटतं की तुमचं एका रक्तदानावर मे बी कोणाचं आयुष्य डिपेंड असू शकतं, तर तुम्ही रक्तदान केलंच पाहिजे. ओके सर, थँक्यू. तिला इथं कसं वाटतंय मित्रा? छान वाटतंय. छान वाटतंय. इकडं ब्लड न देताच इकडे नाश्ता चालू आहे भयानक. फक्त 3-4 वेळा दिला यायचा मी रक्ताची भीती आहेच मग. अच्छा, किती घ्यायचं तुला? डबल घ्यायचं का मग? किती, अर्धा लिटर? 4-5 बाटली चालू झालेलं आहे ऋषीचं. काय वाटतं रे, कसं वाटतं तुझं? जास्त घ्यायला पाहिजे, याचं जास्त घ्यायला पाहिजे. 2 पिशवी झालेले आहे. मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे सर. थँक्यू. दोन सरांचा बर्थडे आज मित्रांनो, त्याच्या निमित्ताने इथं ब्लड डोनेशन कॅम्प ठेवला होता. होऊ शकता. फायनली आपण आता मेसला जाणार आहोत मित्रांनो. आपल्याला भूक लागलेली आहे आणि आता इथं जेवण वगैरे करूत. आपल्या जेवणाचा टाईम झालेला आहे. प्लस मित्रांनो आपल्या मेसला हे आहे आपली मेस, बँकर मेस. बघूया आज काय काय जेवायला आहे. लागलो हे बघा, हे येऊन बसले तिथं कार्यकर्ते जेवायला. ते अरे काय फोन बिन काय लावायचं जरा. घेतलं का रे, चालू केलं पण जेवण? अरे जरा थांब तरी. जेवण वगैरे झालेलं मित्रांनो. तर आम्ही आता जातो लॅबला परत. आमच्या भावानं तिथे रक्त दिलेलं आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. का बरं हे बघा, रक्त देऊन कसं वाटतं तुला? चांगलं वाटत आहे. पहिली बार दिलेली आहे रक्त. आमच्या गर्दीला पण द्यायचं होतं, पण त्यानं लास्ट मध्ये दिलं होतं म्हणून त्याला जमणार नाही. आता सेम माझी कंडिशन नाही भरलेला आहे या ठिकाणी, त्यामुळे चला गाईज, आपण हा ब्लॉग इथे एंड करूया. ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.